वहिनी अगं एकदा ह्या दोघांना फोन तरी करून बघ ना. वंस काळजी करू नका, येतील ते. हे असं ना तू मला 4 वेळा झाले सांगितलंयस, अजून आलेत कुठे पण? ते काय आलेत बघा ना. मीनाक्षी काय म्हणाले डॉक्टर? वहिनी अगं तिला पाणी तरी पिऊ देत, बसू देत जरा, लगेच काय विचारतेस? हो मीनाक्षी तू बस बघू इकडे ये. बस. हे घे. मग काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले काळजी करायचं काही कारण नाही, बाळाची वाढ अगदी व्यवस्थित होतीये. चला बरं झालं, देवाची कृपा आहे म्हणायची. यापुढे सुद्धा सगळं असं सुखरूप पार पडू देत. आणि आई, आज मी बाळाचे हार्टबीट्सही ऐकले. काय सांगतोस? हो, अमेझिंग एक्सपिरियन्स होता. मीनाक्षी पटकन फ्रेश हो, तुझ्यासाठी मी आज गुलाबजाम केलेत. गुलाबजाम? तू म्हटली होतीस ना सकाळी गुलाबजाम खावेसे वाटतायत म्हणून, मग बनवले. आणि हे नेहमी सारखे गुलाबजाम नाहीत हं? हे वेगळे आहेत. तेजसनी शिकवलेत आम्हाला. अरे वा, गुलाबजाम मेड बाय मास्टर शेफ तेजस, असिस्टेड बाय 2 ब्युटिफुल लेडीज. मजा येणार आहे खायला. अरे तेजस, तुझ्याबद्दलच बोलत होतो. हा, काय विशेष? त्याने आज गुलाबजाम बनवलेस म्हणे. अरे नाही, आत्याने टिप्स मागितल्या होत्या तेवढ्या दिल्या. ओ ग्रेट. पटकन तयार होणे. चला मी जातो आता. आलोच. चल. वहिनी चल, तुझं झालं की नाही अजून? हो झालं तयारी तयारी. करते. हा हो आलेच मी. तेजस तुला काही चहा कॉफी हवी आहे का? नाही ना, थँक्यू. गुलाबजाम खाते आता. लवकरच यांच्यातल्या कोणाचं तरी 13व्याला पंचपाक्वान्यांना खायला करून घालतो, मग आत्मा थंड होईल. एका माणसाचे खूप लाड चाललेत आजकाल. चक्क गुलाबजामचा बेत. हे सगळं माझ्यासाठी पण सरप्राईज आहे अभि. हे असे सरप्राइजेस तुला रोज मिळत राहू. मीनाक्षी, काय झालं मीनाक्षी? काही नाही. मग अशी अचानक शांत का झालीस?
मग अशी आत येताना किती खुश होतीस तू. अभि अहो तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. पण पण हा भाऊला बघितला ना की मला आपलं बाळ दिसायला लागतं. अभि प्रत्येक बाईचं स्वप्न असतं की आई व्हावं आणि माझं हेच स्वप्न पूर्ण होतंय. ह्या सगळ्यामुळे जसा आनंद होतोय ना तशीच थोडीशी भीती पण वाटते हो, बाकी काही नाही. भीती? इथे आम्ही सगळे तुझ्या सोबत असताना भीती कसली वाटते? अभि अहो कळलं. तुला ना सगळ्या गोष्टींची काळजी करत बसायची सवय आहे. उगाच काळजी करत बसते. पण आता यापुढे कसलीही काळजी करायची नाही. आनंदी राहायचं आणि मस्त जगायचं. हे जे काही सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना ते फेस करण्यासाठी आणि सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी आहे ना या बाळाचा बाबा म्हणून. कळलं? आलोच मी फ्रेश होऊन. एवढ्या वेळेला कोण आलंय? तू आली काय? बायको? मला वाटलं माझी होणारी बायको आहे. ये आतमध्ये. या साहेब. हाच आहे तुमचा हवाला प्रकरणातला आरोपी. अहो नाही, हे सगळं खोटं आहे. असं काही नाहीये. मिस्टर विक्रम राजे शिर्के, कोण खरं आणि खोटं बोलतं हे कळेलच आम्हाला. आम्हाला तुमच्या खोडची धरती घ्यायची. अहो एकतर बेसिकली माझं नाव विक्रम राजे शिर्के नाहीये, माझं नाव तेजस सहस्त्रबुद्धे आहे. ते कळेलच. हवालदार. अहो ऐका. ओ ओ साहेब, ओ साहेब, ओ ऐका साहेब, ऐका ना. ओ अहो ते, ओ साहेब तुम्ही काय, अहो लक्षात घ्या मी काय म्हणतो. ओ साहेब, ओ साहेब, ओ ऐका, काही नाहीये. ढकाली काय? अहो कुठं काय, काही नाहीये. उठा, आम्हाला बघू देत. अहो काही नाहीये. अहो सांगतोय तुम्हाला. उठा म्हटलं ना. ए कुठं नाही सांगितलं ना. साहेब हे पहा. काय बोलत होतास तू? हे काय? माझे नाहीयेत ते पैसे. हवालदार, सगळे पैसे ताब्यात घ्या. हो सर. तुम्ही चला. अहो ऐका, लक्षात घ्या. तुम्ही चला. अहो ते पैसे माझे नाहीयेत. पैशान बायको दोघे वेळाला झोपू द्या ना. तेजस, नाश्ता करायला ये रे. हो आलो. काय नाश्ता का? तुझा आवडता उपमा आहे. सो स्वीट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू पण नाश्ता करणार आहेस का ग? नाही नाही, मी नंतर बसते. तेजस, तुला काही कपडे धुवायला टाकायचे? हो चालेल. हा, मी काढते. तो हा मी तुला देतो. तू तेवढ्यासाठी कशाला उठतोयस? मी घेते ना. अगं नाही, म्हणजे कुठले नेमके कपडे धुवायचे हे तुला माहिती नाहीये ना.
बरं ठीक आहे, मी माझ्या रूम मध्ये, तुझं झालं की मला हाक मार. हं? ओके. तुला लागला तर उपमा घे परत, पण पोटभर खाल्ल्याशिवाय उठू नकोस. हं? काय चव लागतेय ना उपण्याची? तू जवान मस्त. होतं असं कधी कधी, जेव्हा खूप टेन्शन असेल किंवा मनात भलतेच विचार असतील ना, तेव्हा होतं माणसाचं असं. हं? आलो. आलो. ताबडतोब आलो. तेजस, काय रे? अहो मला एक मीटिंग आहे, सो अर्जंट निघावं लागेल. हं? बरं आधी मी सोहाला कपडे धुवायला देतो आणि मग जाईन. हं? असा काय हा मुलगा? हल्ली खाण्यापिण्याकडे याचं लक्षच नसतं. मीनाक्षी, तू नाश्त्यानंतरची औषधं घेतलीस? घेतली. आणि हे बघ, तुला आराम करावासा वाटला तर आराम कर, उगीच दगदग करत बसू नकोस. हं? मी तुला चांगलंच ओळखते विक्रम, तू नक्कीच काहीतरी लपवतोस. विक्रम साहेब अजून बी काय येणं झालेत? अहो भाई, एकदा येणार बोलल्यावर येणार. हा? शांत राहा जरा, येणार ते. ये बघा आले. या साहेब, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. असल्या काय गोष्टी करतो रे? इथं स्वतःची वाट लागायची वेळ आली. ते पैशाचं काय मॅटर तो मिटव ना बाबा. ओ भाई, काय झालं? अरे बाबा, तो पैसे घरी नेऊन ठेवले तर इथं जीव टांगण्याला लागलाय. पैसे कोणाच्या नजरेला पडतील म्हणून. त्याला काही इलाज नाही साहेब. इलाज नाही म्हणजे? अहो वातावरण अजून तंग आहे. जोरून वरून कॉल येत नाही, फोन येत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. अरे बाबा, अजून किती दिवस लागणार सांग की. तुझ्यामुळे ही बाकीची माझी कामं कोळंबून राहिली तर. अहो साहेब, ब्लॅकची व्हाईट करायला थोडा वेळ लागतोय. थोडीशी कळ काढा. फार फार 2-3 दिवसाचा प्रश्न आहे, होईल समजा नीट. अरे बाबा, तुला असं पॉपटासारखं बोलायला काय जातंय? इथं आमची किती वाट लागली तुला काय सांगायचंय? अहो साहेब, पण त्याला काही इलाज नाही. अरे असा कसा इलाज नाही? दादा, अरे तो हित तर काय करायला? मी तो कुठं कुठं शोधत होती. अगं थोडस काम होतं म्हणून आलो होतो इथं. हा असू दे, मी चालले आता कामाला. हो. घरी जेवण बनवून ठेवले तुझ्यासाठी. इसरू नको जेवायला. नाही तुला आवडते का नाही दुधी भोपळ्याची भाजी? हो. ती केली. हा मी घेतो खाऊन. हा, इसरू नकोस. नाही नाही. कारल्याची भाजी आवडते का नाही तुला? ती केली मी. हा? अगं तू आता तर दुधी भोपळा म्हणालीस. कधी? ताई एक काम कर, तू जा, खायचं काय ते मी बघून घेतो. हा हा
नाही माझं इथे काम होतं. नाही कामाचं राहू दे, पण मी तुम्हाला कुठं तरी बघितलंय बघा. आपण कुठेतरी भेटलोय का? नाही आज पहिल्यांदाच भेटलो. नाही नाही नाही, मी तुम्हाला याच्या आधी कुठं तरी बघितलंय. शेमरडके खरे बघा. माझं कसं आहे ना, मी जर एखाद्या माणसाला एकदा भेटली का नाही तर त्याला मी अशी कधीच विसरत नसते. हा फक्त काय आहे ना, आता तुम्हाला कुठं बघितलंय ते मात्र मला आता आठवत नाही बघा. हॅलो वहिनी. हा तुम्ही मला कशाला फोन मारायलाय माहितीये मला. आता मी तिथंच येत होते की. हा आत्ता आली बघा. 5 मिनिटात पोहोचते एकदम टायमावर. हा चल दादा येते. आणि जेवायची विसरू नको, बटाट्याची भाजी केली. हा चल. ही बहीण आहे काय तुझी? हो साहेब. आपल्या जे काय चाललंय ना तिला कळता का म्हणे? नाही साहेब. चला आता आम्ही निघतो. पुढची कामं आता करायची तर. आणि तुझ्या बॉसचा फोन आला की पहिला आपल्याला फोन करायचा. हो साहेब. हं. हा आणि हा बटाट्याची भाजी केली तिने, खायला विसरू नको. चल बघ्या, काळजी घे. वहिनी आय माय सॉरी वहिनी, मला जरा लेटच झालं यायला. आओ आता तुम्ही बोला, कुठल्या कामापासून सुरू करायचं बोला. तुला लेट वगैरे काही झालेला नाहीये. कधी नव्हे ते वेळेत आलीस तू अनिता. मग मलाच का असं वाटायलंय? आता याचं उत्तर ना ब्रह्मदेव पण नाही देऊ शकत. बरं आता बोलत बसू नकोस. पटकन गेस्ट रूम मध्ये जा आणि साफसफाई करायला घे. मग पुढची कामं सांगते. वहिनी मी आज जर काही विसरत नसेल तर मला चांगलं आठवतंय. मी कालच त्या रूमची साफसफाई केली एकदम चकाचक. आणि ते भाऊ एकदम चक्रमच आहेत. अहो मी त्यांच्या रूमची साफसफाई करायले आणि वर माझ्यावर चिडले. मी नाही जाणार त्यांच्या रूम मध्ये काम करायला. राहू दे तशीच. वनिता नाही चिडणार ते. हे बघ ते बाहेर गेलेले. ते येण्याच्या आधी पटकन त्यांच्या रूम मध्ये जा आणि सगळी साफसफाई कर. आणि हे बघ बेडशीट आणि कुशन कव्हर पण धुवायला झाली असतील. हा जा पटकन साफसफाई करून घे. मग पुढची कामं सांगते. बर जाते हा मी. वनिता हा गेस्ट रूमची साफसफाई करायला सांगितली ना. मग हितली नको, नंतर कर. हा आधी गेस्ट रूमची कर. वहिनी ते चक्रम भाऊ आहेत ना, ते मला आता भेटले होते. कुठे? अहो ते नाही का, ते त्याच्या बाजूला ते आहे ते. कुठे?
विसरले बघा. वाटलंच होतं मला वनिता. अहो मी हा विचार करायचं म्हणलं ना तर मला तुम्ही 2 मिनिटं द्या, मी तुम्हाला 3 मिनिटात सांगते. हा? अगं त्यापेक्षा तू तुझं काम 3 मिनिटाच्या ऐवजी 1 मिनिटात उरकून ये ना. चालते.